फिल्मी चक्कर। गेली काही वर्ष सातत्याने वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारा आपला लाडका अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर येत आहे। निमित्त आहे मोगरा फुलला या सिनेमाचं। या सिनेमात स्वप्नील आपल्याला मध्यमवर्गीय कुटुंबातील सुनील कुलकर्णी या भूमिकेत दिसणार आहे। अथर्व सॉफ्टवेअर, वाह, छान डिझाईन आहे। खरं तर माझ्या आईची कल्पना आहे। तिचं म्हणणं आहे की संगणक म्हणजे बुद्धीचं प्रतीक आणि गणपती म्हणजे बुद्धीची देवता। सिनेमाचं पोस्टर लॉन्च झाल्यापासूनच स्वप्नीलच्या या लुकची सर्वत्र चर्चा आहे। या सिनेमात स्वप्नील सोबतच सई देवधर, आज पाहिली हो मोगऱ्याची कळी मी तिला, नीना कुलकर्णी, संदीप पाठक हे चेहरे देखील दिसणार आहेत। प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी अभिनेता म्हणून आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत। अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रावणी देवधर यांनी, तर पटकथा आणि संवाद सचिन मोटे यांनी लिहिले आहेत। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला। येत्या 14 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या निमित्ताने आज मोगरा फुललाची टीम आपल्याकडे आलेली आहे। चला तर मग पाहूया एक झलक या सिनेमाच्या ट्रेलरची। तुला ती मुलगी आवडली होती का रे? तुझी आणि माझी आवड वेगळी आहे का आई? तसं नाही रे, पण लोक बोलतात त्याला जन्मभर बिन लग्नाचा ठेवायचा विचार आहे हिचा। मला काही फरक पडत नाही माझं लग्न झालं नाही तर। तू आहेस की माझ्या बरोबर? जाताना गाईला गुळपोळी दे। आईने दिलेली गुळपोळी गाईला देण्याच्या ऐवजी मला द्या ना। आय एम ऑल्सो कूल गाय। नाटक कसं चाललंय तुझं? नाटक थांबलं। मध्या तुझं करिअर आणि सुनीलचं लग्न कधी होईल सांगता येत नाही रे। कितीही मुली बघितल्या तरी सुनीलचं लग्न माझ्याशीच होणार आहे। आज माझं एक महत्वाचं काम आहे, तर जरा राहुकाळ कधी सुरू होतोय बघून सांगतेस का? स्कूटरचं स्पीड वाढवत नाही हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय काय घेणार आहे तिच्या मर्जीशिवाय? आता आणखीन कोणी नकोय माहेरचं धन करणारी। तुमचं सॉफ्टवेअर फालतू आहे। एकदा जरा मला बघू दे। फक्त बघून नाही चालणार, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल। माझी आई म्हणते की चिडल्याने ब्लड प्रेशर वाढतं। मी तुम्हाला सल्ला मागितला? जर त्याने तिला विचारलं, ती हो म्हणाली, पण त्याच्या घरचे नाही म्हणले तर? या आमच्या नवीन असिस्टंट मॅनेजर। वनी गुंजतो केकारव हा जीव बावरा। कसला केकारव? कोण होतो बावरा? दादा जरा आवरा। सुनील फक्त तिला तिच्या सोबत हवाय, कायम तिचा म्हणून। तुमचा एवढा ऐकणाऱ्यातला मुलगा भलत्या भानगडीत अडकला तर तुम्हाला वाईट वाटणारच ना। मला लग्न करायचंय तिच्याशी। तुला तुझं भलं बुरं कळत नाही राजा। आपण आपलं नको त्या गोष्टींचा उगाच बाऊ करत बसतो आणि मग वेळ निघून जाते। हा हात आयुष्यभर माझ्या हातात देशील? माझा विश्वास कधी तोडू नकोस सुनील। खरंच सांगते, संपून जाईन बघ मी। वहिनी, अगं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या निर्णयामागे आपण ठामपणे उभं राहायचं असतं। त्यांना असं आपल्या मर्जीप्रमाणे वागवायचं नसतं। स्वतःच्या मनाची कुतरोड करून जगलास ना तर नंतर खूप त्रास होतो। अरे मला माहिती आपलं लग्न ठरलंय, पण तुझं माझ्यावर प्रेम नाहीये। एक मुलगी आहे त्या शिवांगीला। तू माझा कोण लागतोस रे? मोगरा आता तुला पण पप्पा नाहीत आणि मला पण, आपण दोघं सेम सेम फ्रेंड्स। मोगरा फुलला नमस्कार, मी स्वप्नील जोशी। मोगरा फुलला हा आमचा नवीन चित्रपट 14 जूनला तुमच्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने आम्ही असं म्हटलं की मराठी सिनेमा तर फक्त मराठी गप्पा होऊन जाऊ देत, फक्त मराठीवर। खरं तर खूप दिग्गज मंडळी आपल्याबरोबर आज आहेत। ताई, सगळ्यात आधी तुझ्यापासून सुरू करूया। इतकी वर्ष का वाट बघितली सिनेमा करायला? 2 कारण। ओके। एक तर मध्ये मराठीपासून मी हिंदी चित्रपटकडे वळले होते, 2-3 ट्राय केले हिंदी फिल्म्स, आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजन चॅनलची हेड म्हणून काही पर्सनल रिझन्समुळे मला नोकरी करायला लागली। तर त्या पिरियडमध्ये मला चित्रपट करायला पॉसिबल नव्हतं आणि थोडंसं विचार करत होते की आता नवीन, कारण सगळ्या गोष्टी एकदम फटाफट बदलल्या। जोपर्यंत मी चित्रपटाकडे वळले परत, माझ्या लक्षात आलं की कथा वेगळ्या सुरू झाल्या होत्या, यंगर ब्लड वॉज हिअर, टॅलेंट बदलत होतं। तर असं ठरवलं की थोडं आता
ट्राय करूया. आणि मग मोगरा का म्हणजे रिलेशनशिप आय फील इज माय फॉर्टे. सेन्सिटिव्ह गोष्टी मला जास्त आवडतात. माझ्या आईचं एक वाक्य मला खूप अजून आठवतं. ती म्हणली की जनरेशन गॅप आला तरी अजून तुम्ही तांदूळ शिजवूनच खाता ना, अजून आपण ते. आणि तर अशी काही नाती आहे जसं आईचं आणि मुलांचं नातं, ते किती जनरेशन गॅप आलं काय आलं ते कधी बदलत नाही. सो आय वॉन्टेड टू एक्सपेरिमेंट विथ दॅट की ही नाती कशी असतील, किंवा प्रेमाचे वेगळे वेगळे कलर्स क्या टाईपमध्ये असतील. ते हे सगळं करून एक फॅमिली ह्याच्यात ढाच्यात मी ती अशी वेगळी कथा घालायचा प्रयत्न केला आहे. वेडी भागली मारवाही संपला अन सांज वेडी मला असं विचारावंसं वाटेल की व्हॉट वॉज युअर रिॲक्शन. जेव्हा मला स्वप्नील आणि तू असं दोघांनी विचारलं की काम करणार का, तेव्हा मला आधी तर सुरुवातीला असं वाटलं की अरे मला काम म्हणून का विचारतात. मग असाही विचार केला की मी दिग्दर्शक आहे, तर आपण असंच करतो की नाही की एखादं वाचल्यानंतर पात्र या माणसाला विचारावं, या नटाला विचारावं. मी नट रेग्युलर नसल्यामुळे मला सरप्राईज जास्त होतं, पण काम करताना खूप मजा आली मला. एक कुटुंबाची फिल्म, पण कुटुंबाची म्हणत असताना फक्त रडारड असणारी ताईमाई भाऊवली नाही, तर त्याच्यामध्ये ते हळूवार बंध आहेत सगळे. आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गंमत असते की सगळे एकमेकांना ओळखून असतात. मग त्यांचे स्वभाव, धर्म, सवयी, कॉम्प्लेक्सेस, आणि तरीसुद्धा ते आतून असतात, कुठेतरी बॉन्ड असतो तो. आणि तू म्हणालीस तसं आम्ही बघत होतो, म्हणजे मी काम करताना तुझ्याबरोबर, की तुला ते खूप नॅचरल होऊ द्यायचं होतं. त्याला मुद्दाम सिनेमॅटिक ग्रामर करून नव्हतं करायचं. पण मला या निमित्ताने ना हिला बोलकं करायची. ही जी छोटी मुलगी इकडे आहे ना, मी तिला खूप लहानपणापासून ओळखते. सई, तू इतके वर्ष हिंदीमध्ये काम केलंस आणि हे तुझं पदार्पण आहे मराठी चित्रपटामध्ये. इतकी वर्ष का लावलीस मराठीत काम करायला? ॲक्च्युली माहीत नाही, याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाही, कारण जे येत गेलं काम मी हिंदीत ते करत गेलो. पण गेल्या वर्षी आईनी ही स्टोरी जो आहे आईने विचार केला आणि ही स्क्रिप्ट लिहायला घेतली. आणि तेव्हा ती म्हणली की मला असं वाटतं की तू ह्या रोलमध्ये मला दिसतेस. आणि मग स्वप्नीलनी कॉन्फिडन्स दाखवला, कार्तिक अर्जुननी सांगितलं की नाही सई वुड बी राईट फॉर दिस रोल. तर माझी एक्साइटमेंट लेवल म्हणजे अशी की खरंच मला मराठी फिल्म करायचीच होती, बरं झालं हे आलं. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि मला लोक विचारतात की दिग्दर्शक म्हणून आई जेव्हा सेटवर असते तेव्हा काय वेगळं असतं आणि घरी असते तेव्हा, तर मी लोकांना सांगते काही नाही, फक्त लोकेशन चेंज होतं की ओरडा तसाच मिळतो मला. इंडोर आउटडोर. 1 वर्षापासून आईला मी जे बटरिंग करते की आई मला प्लीज करू दे हा रोल, चांगला करू दे. आय होप आय हॅव युअर हॅपी. मला स्वप्नील तुला एक प्रश्न विचारायचा वाटेल. ह्या फिल्ममध्ये सुनील कुलकर्णी दुसरं कोणी करू शकलं नसतं, तर तुला कसं वाटलं सुनील कुलकर्णी करताना? खूप मजा आली ताई, मला खूप मजा आली. एकतर तुझ्या कामाचा फॅन आहे पहिल्यापासून, मग तो सरकारनामा असेल, लपंडाव असेल. आणि चांगल्या नटाला काय हवं असतं, चांगली गोष्ट हवी असते, चांगला दिग्दर्शक हवा असतो, चांगली मांडणी हवी असते प्रत्येक नटाला. म्हणजे बच्चन साहेबांपासून स्वप्नील जोशीपर्यंत बेसिक गरजा आहेत नटाच्या. प्लस माझं होम प्रोडक्शन होतं, जी सिम्सनी प्रोड्यूस केलेली फिल्म आहे. सो कार्तिक अर्जुन होता. सो इट इज माय होम पिच. मला माहिती होतं की बाकी सगळ्या गोष्टी ज्या चित्रपटाला न्याय देण्यासाठी लागतात त्या माझ्याच असणार आहेत. सो त्याला जस्टिस मिळेल की नाही ही भीती मला नव्हती. बरोबर. आणि इट्स अ मिरेकल रोल. म्हणजे हा रोल नाकारायला खूप डोकं पाहिजे असं मला वाटतं, कारण तो टेक्निकली हिरो नाहीये. तो हिरोईक असं काहीच करत नाही फिल्म मध्ये, म्हणूनच तो हिरो आहे. म्हणजे लास्ट टाइम मी अशी फिल्म केली होती ती दुनियादारी होती. करेक्ट. जिथे श्रेयस तळवळकर स्वतः काही करत नाही. करेक्ट. त्याचा चांगुलपणा हाच त्याचा हिरोइझम. मला असं वाटलं की आईला सुनील कुलकर्णी पण तो काही गुंडांना मारत नाही, तो काही हिरोईनला वाचवत नाही, तो काही कोणाचं कर्ज फेडत नाही, तो काही कोणासाठी उभा राहत नाही. तो चांगला माणूस आहे, अतिशय चांगला, अतिशय चांगला माणूस आहे. आणि चांगला माणूस प्ले करायला मिळणं इज अ गिफ्ट. तो त्याला प्रॉब्लेम नाहीये, तो अंडर कॉन्फिडंट आहे. आणि तो ती मोमेंट लपवायला किंवा तो ऑकवर्ड झाला की तो इनहेलर काढतो आणि हे करतो. आणि जसं जसं त्याचा कॉन्फिडन्स वाढतो सिनेमात तसं तसं त्याचं इनहेलर वापरणं कमी होतं. सो इतकं गोड आहे. आपल्या आसपास अशी माणसं आपण बघतो, कोणी मान लचकतं, कोणी हाताने, जसं मला सवय होती मी असं करायचो पूर्वी. सो आपल्याला तर लकबा असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही जोपर्यंत असं कोणतरी दिग्दर्शक ते पॉइंट आउट करत नाही. आणि तिने छान इतकं पेरलंय की तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तर तुम्हाला ते जाणवेल की अरे सुरुवातीला तो खूप इनहेलर वापरतो आणि नंतर हळूहळू त्याचं इनहेलर वापरणं कमी होतं. ही इज कमिंग अबाउट इन टू हिमसेल्फ. तर त्या मला खूप गमती जमती, फॉर दॅट मॅटर नीना ताईचं कॅरेक्टर. बरं, ही जी भूमिका मला दिलेली आहे ती
कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकत होती. पण ती झालीये कशी श्रावणीच्या दिग्दर्शनामुळे, ज्या पद्धतीने तिला एक होतं की नाही, ही आई कुठल्याही घरातली आई, मला खरंच सांगते, मला स्वतःला त्रास झाला हे करताना की मी अशी तर नाही ना वागणार माझ्या मुलांशी. हे मला वाटलं, इतकं रिलेटेबल आहे ते. तुझी आणि माझी आवड वेगळी आहे काही. पण लोक बोलतात त्याला जन्मभर बिन लग्नासाठी ठेवायचा विचार यायचा. मला काही फरक पडत नाही माझं लग्न झालं नाही तर. तू आहेस की माझ्या बरोबर. जॉईंट फॅमिली आहे, टिपिकल जी असते आजही आहे आपल्याकडे. आपलं म्हणजे मला असं वाटतं भारत देश टिपिकल कौटुंबिक मराठी फॅमिली आहे. मराठी चित्रपट आहे, पण तो नवीन काळात असल्यामुळे प्रेमाचे विविध रंग आणि आईचं प्रेम कुठच्या टोकापर्यंत जाऊ शकतं की काय होऊ शकतं. जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकाची मतं असू शकतात, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येऊ शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही आर्ग्युमेंट्स करू शकता. त्याच्यातून चित्रपट कसा असतो तर तो त्याच्यामध्ये ड्रामा निर्माण झाला तर तो चित्रपट. त्याच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा निर्णय त्याच्या मनाप्रमाणे घेऊ दे वहिनी, असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नकोस. एक मुलगी आहे त्या शिवांगीला. आता तुला पण पप्पा नाही आणि मला पण फ्रेंड्स. मला असं वाटतं आपल्या चित्रपट इतका ड्रामा सुंदर तो उलगडत गेलाय आणि हळूवार आहे ह्या सगळ्याचं. मोगरा फुला हे नावच इतकं हळूवार आहे, असं म्हणतं की असंच करा. मोगऱ्याचं जे मला वाटतं वैशिष्ट्य आहे की आपण हसता हसता इमोशन्स कडे गेलो. ज्या पद्धतीने तू हिरो हिरोईनचा रोमॅन्स मांडलाय सिनेमात, तो पण इतका गोड आहे. म्हणजे रोमॅन्स तर आहे, म्हणजे कमर्शियल मसाला चित्रपटाचा रोमॅन्स आहे, पण तू या ज्या पद्धतीने मांडलायस, म्हणजे हिरोईन हिरोला पहिल्यांदा कुठे बघते तर हेलिकॉप्टर मधनं उतरताना बघते का तर नाही बघत. मग काय अजून काय झाडाच्या खाली बघते का तर नाही बघत, किंवा इंद्रधनुष्य वगैरे नाही. ती पहिल्यांदा किंवा तो तिला गुंडांपासून वाचवतो का नाही. हिरोईन हिरोला पहिल्यांदा गाईला चारा देताना बघते रस्त्याच्या मध्ये आणि शिवीगाळ आहे त्याच्यात. सो ही सिच्युएशनच इतकी ब्रिलियंट आहे की हिरो हिरोईनचा रोमॅन्स आहे, पण बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू आलंच पाहिजे. असा कोणाला हिरो सापडतो का, पण खऱ्या आयुष्यात हिरो असंच सापडतात की. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते बांधलेला प्रसंग जोडलेला असा वाटला नाही, कारण तेव्हा तो हिरो नाहीच आहे, तिच्यासाठी एक व्यक्तिमत्व आहे आणि नंतर तो माणूस म्हणून तिला ओळखीचा. जेव्हा ती प्रेमात पडतो तेव्हा तो आपला हिरो होतो. असं आपल्या घरातही होतं. म्हणजे मला आठवतं माझी आईनी माझ्या बाबांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा ते चप्पल शिवून घेत होते. सो आता ह्याच्यात एक इनहेरंट लाफ्टर ना, पण ती म्हणली की तेव्हा मला कुठं माहिती होतं की नवरा होणार आहे, तर मग तेव्हा तो की काय चाललंय वाद घालतोय चपला शिवताना वगैरे असं बघितलं होतं. सो ती गंमत मला मोगरात खूप वाटते. तुमच्या माझ्या घरच्या गमतीची गोष्ट सगळ्यांना की, पण सईचं जे आहे वाक्य की ती शेजारच्या गाडीत माणसा म्हणतो की हा कोण वेडा आहे रस्त्याच्या मध्ये गाईला, आणि तो प्रामाणिकपणे गाईला सांगत असतो की माझी मीटिंग आहे, आशीर्वाद दे, आणि ती इतकी बडबडत असते. म्हणजे हे वेगळे प्रसंग आहेत, खूप छान. आणि मला वाटतं की ते ऑडियन्सला नवीन प्रसंग नवीन हे आवडतील, कारण आपल्या सिनेमात बरेचसे प्रसंग नवीन आहेत जे घरात घडतात ते पण फ्रेशनेस आहे. संबंधित चित्रपटाला एक असा ताजेपणा, जी कास्टिंग जे केलेलं आहे सगळी छान असं फारच मस्त आणि करेक्ट बसणारी आहे. खरं आहे ते, खोटं नाही. इनफॅक्ट संदीपचं पण पात्र म्हणजे असा एक मित्र असणारच तुमच्या आयुष्यात, तो तुम्हाला नेहमी खड्ड्यात घालतोच. म्हणजे माझे सीन आईला ह्या अशा थोडीशी हेकेखोर असणाऱ्या आईला समजावणारा माणूस तिचा धीर. धीर बहिणीचं नातं सुद्धा जे आपल्याकडे पण धीर बहिणीचे खूप छान नातं असतं, खूप सुंदर बहिणीचं आणि धीराचं नातं खरं आपल्याकडे खूप सुंदर नातं आहे. नाती पुन्हा पडताळून बघणं आणि ती पुन्हा आपण ते दिवस आणणं, आणि तरी जुनं नाही, आजची अपडेटेड व्हर्जन म्हणूया. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे सगळ्यांचं, पण विचार खूप छान आहेत. नवीन विचारांचं पण त्याच्यामध्ये काही गमती जमती आहेत. जुन्या सगळ्या रूढी परंपरांना चिकटून न राहता आता बदलत्या काळाबरोबर हे नातेसंबंध कसे जोडून घेतले पाहिजेत. इनफॅक्ट मला असं वाटतं की ड्रामा तोच आहे. कमी करून खूप सुंदर हाताळलंय ते, निर्विवाद तिच्या हातात होतं ते सगळं. हो बरोबर. तिने गाणी पण खूप सुंदर करून दिली. रोहित राऊत ज्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतला, लिटिल चॅम्प म्हणून. लिटिल चॅम्प, आणि तो पण तुझ्यासारखा सेकंड हार्ट थ्रॉब आहे. त्याचं लोक गायक म्हणून त्याला बरंच ओळखतात, पण त्यांनी समज ठेवून अशी गाणी करणं, मराठमोळं गाणी केली त्यांनी. म्हणजे नॉट ओन्ली माझ्या जनरेशनचे लोक, यूथकडनं पण काय प्रतिसाद मिळाला या गाण्यांना, आणि मराठी पण ठेवून, म्हणजे मराठी फिल्म्स आणि आधीचे काय गाणी असायची आणि ते इतकं सुंदर ठेवलंय त्यांनी, केलंय. तो इट इज अ व्हेरी ॲडेड. गेम खेळणार आहोत, त्या गेमचं नाव आहे कॉफी शॉट राऊंड.
कॉफी शॉट राऊंड. कॉफी शॉट राऊंड फार सोपा गेम आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि जर त्याचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलं किंवा जर तुम्हाला ते उत्तर आलं नाही तर तुम्ही ही जी कडू कॉफी आहे ती प्यायची एका शॉटमध्ये. पुरी प्यायची एका शॉट मध्ये प्यायची. म्हणून तर तो कॉफी शॉट राऊंड आहे ना. बरं ओके. बापरे. आणि उत्तर चूक का बरोबर ते तू ठरवणार. नाही त्या श्रावणीताई सांगणार. हो बरोबर आहे. बरं बाय बाय प्रश्न चला. पण म्हणजे कशाविषयी विचारणार? फिल्म विषय. हा ते बरं आहे. फिल्म विषय. अचानक मला काही भूगोलात वगैरे चुकणार असेल. पण पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ओहो कम ऑन. सरसावून बस चंदू. चित्रपटात सुनीलनी किती मुली पाहिल्या आणि नाकारल्या? आता हाफ सेंचुरी होणार असं म्हणजे माझ्या सीनच्या अगोदर आहेत. थांब सांगतो 48वी मुलगी नाकारली. नाही. रॉंग. कॉफी प्या. चला उत्तर सांगा. 38वी मुलगी मी 38 नाकारली. म्हणालो होतो आधी. नाही. म्हणता म्हणता मी 38 मनात म्हणाले असं, आम्हाला नाही ऐकू आलं. 48 मनात म्हणला. 38 म्हणलं असाल हा. आणि सांगताना थोडी बडी पिक्चर आहे म्हणून 48 करून सांगितलं असेल. मनात मोगरा फुलला. मला ते दिसलं नाही. नाही चांगली आहे. मस्त आहे. हा नीनावशी तुला प्रश्न. आपल्या फिल्मच्या पोस्टरमध्ये चंदू दादानी जो शर्ट घातलाय त्याचा रंग काय? अरे देवा. पटकन आता पांढरा. नाही पांढरा आत्ता आहे. हा याला म्हणतात पांढरा. पण मी बघितले ते. तुझ्या तुझ्या साडीचा जो रंग आहे तो आहे. पोस्टरवर हो पोपटी येतो कुर्त्यासारखा. पी चांगली आहे चांगली आहे पण कॉफी चांगली आहे. मी म्हणजे पहिली आता पण मी कलर ब्लेंड असं पण म्हणूया का म्हणजे? नाही करेल उत्तर बरोबर होतं. आता नाही त्या कलर ब्लाइंड. बरं पुढचा प्रश्न स्वप्नीलला आहे. तर चित्रपटात स्वप्नीलचं पहिलं प्रेम आहे ती आहे त्याची ती स्कूटर. स्कूटर हा प्रचंड जीव आहे स्वप्नीलचा. तर त्या स्कूटरचा नंबर काय? स्कूटर बरोबर. अगं कारण ते नंबर दिसले की नंतर रजिस्ट्रेशनचा इश्यू होतो म्हणून तिने सगळीकडे ते नंबर झाकले. मलाही आठवत नाही नंबर. त्यामुळे आम्ही नाही नंबर पाहिला. नंबर आहेत. नाही नंबर आहे पण ते ऑफ नंबर आहेत म्हणजे तो रेग्युलर रजिस्ट्रेशनचा नंबर नाही. नाही. काय संबंध आहे? तिने पण काय ती कॉफी विचारलं? प्यायली की मी कुठे म्हणून मी काही डिस्कस न करता पहिला दुसऱ्यांदा वा प्रश्न सुंदर आहे का? आणि आता फिनालेचा प्रश्न. तो श्रावणीताई. डिरेक्टर मॅडमना नाही मी विचारलं. आधीच असे विचारून काहीतरी. की चित्रपटात किती पात्र किंवा किती कॅरेक्टर्स आहेत? 32. ठेव ठेव तिला दे कॉफी प्यायला. नाही 32 आहेत का? उत्तर माहिती का पण तुला? हो 32 हो, आहे. 32 आहे. 32 आहे. 32 आहे. बत्तीशी कॉफी पी. 32. कॉफी पी. पी पी माझा पहिला चित्रपट आहे. नाही पहिला. कॉफी पी पी. कॉफी पी. तिचं उत्तर बरोबर आहे. है ना असं आम्ही सईला खूप रॅक केलं ऍक्च्युली सेटवर. जी गुरुजी. बरं तुझ्या शेजारी चित्रपटामध्ये राहणाऱ्या काकूंचं नाव काय? सणस काकू. येस थँक्यू. सो गाणी झाली, गमती जमती झाल्या, कॅरेक्टरायझेशन झाले. मला असं वाटतं की आता एक एक वाक्यात आपण सगळ्यांनी सांगूया की मोगरा फुलला का बघावा 14 जूनला. ताई स्टार्टिंग विथ यू. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो रोमॅन्स कधीतरी तो मोगरा फुलतोच. म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल कळतं किंवा कळत नाही. मोगरा हा फुलतोच तर ते अनुभवायला यावं. वा सई. स्वप्नीला तुम्ही आजवर वेगळ्या वेगळ्या हिरोईन्स बरोबर बघितले आणि खूप अप्रिशिएट केले. त्यामुळे एक नवीन मुलगी स्वप्नींच्या ऑपोजिट जेव्हा येते आणि एक कपल म्हणून तुम्ही बघता तेव्हा ते बघायला आणि आमची केमिस्ट्री बघायला तुम्ही नक्कीच आलं पाहिजे. कुठल्याच साच्यात न बसणारी ही खरीखुरी फिल्म आहे आणि जी कुटुंबासाठीच आहे. नंतर मला वाटतं मोगरा फुलामध्ये आई मुलाचं जे नातं आहे ते काय असं फार म्हणजे किती पिढ्यानपिढ्या हे बेसिक नातं आहे पण ते बदलतं नातं अनुभवायला मला वाटतं मोगरा फुलला हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा चित्रपट तुम्ही घरी घेऊन जाल. मी माझ्या घरी नेला हा चित्रपट. मला असं वाटतं आजपर्यंत तुम्ही माझ्यावर आणि मराठी चित्रपटांवर खूप प्रेम केलं आणि आज मराठी चित्रपट जो काही आहे जिथे कुठे आहे ते आय थिंक आमची जितकी मेहनत आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं प्रोत्साहन आणि प्रेम आहे. सो मला असं वाटतं की तेच प्रेम तसंच पाठीशी उभं राहणं मोगराला गरजेचं आहे. कारण जसं सगळे सांगतात की संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन बघण्याचा सिनेमा आहे. मी चित्रपटाचा नायक असलो तरी चित्रपटाचा खरा नायक ही चित्रपटाची कथा आहे, चित्रपटाची मांडणी आहे. आणि खूप दिवसांनी एक साधी सोपी तुमच्या शेजारच्या घरात घडणारी गोष्ट बघण्यासाठी हा चित्रपटगृहात येऊन नक्की बघा आणि असंच प्रेम करत राहा. 14 जून मोगरा फुलला.
फक्त मराठी चॅनल आहे, फिल्मी चक्कर कार्यक्रमाचं नाव आहे आणि टीम मोगरा फुलला आम्ही सगळे आलोय तुमच्याशी गप्पा मारायला. तर आता मला सांग की असं इतकी सिनियर मंडळी होती सेटवर, तर खूप सिरियस शूटिंग झालंय सेटवर? अजिबात नाही. आणि तू तिच्या बाजूने सिरियस होता. खूप बुली केले सगळ्यांना असं मी ऐकलं सेटवर. नाही 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 असं काही नाही. असं नाही केलंय बघ. केलंय. डिरेक्टर नाही, लोक असेच गैरफायद्याने बोलतात, अजिबात नाही. प्रसंग असे होते ना की पण सईता म्हणली खूप ओरडली तू तिला म्हणून. नाही, ती आता ओरडली, ते काय सवय जात नाही. ओरडण्याचा तर नाही प्रश्नच मला येत तर नव्हता. खूप मजा यायची, कारण वाघ मागे लागावा अशा तऱ्हेने ती माझ्याकडनं काम करून घेत होती. आणि म्हणजे तुला तर यायलाच पाहिजे, म्हणजे टेकन फॉर ग्रांटेडची दुसरी एक वेगळी लेवल होती. आणि धडाधड, पण त्याचा फायदा असा झाला चंदू की पटकन तो रोल हां तो रोल सापडला. मी पहिलं म्हटलं अगं मी आहे पुढचे 10-12 दिवस, काही प्रॉब्लेम नाहीये, कर तुझा कर आणि जा. नाही पण इट वॉज ऑल्सो कारण ती 1 वर्ष त्याच्यावर राहिली होती ना, त्यामुळे आणि तिला ते तिला- इन आउट माहिती होतं काय चाललंय कसं चाललंय. Correct सांगायची की हा टोन नाही, एवढा थोडं कमी, एवढं त्याच्यात थोडं मला जास्त. पण तिने नाही पण मला सगळ्यात विकेट स्वप्नीलनी माझी एकदा घेतली. मला यू आर द फर्स्ट डिरेक्टर ज्याला मी डेट दिले, जी म्हणते की मी प्रिपेअर्ड नाहीये. अरे कारण 2दा माझ्या तारखा कॅन्सल केल्या तिने, कारण रेडी नाही. बरं मला माहिती होतं तिच्याकडे बाउंड स्क्रिप्ट रेडी आहे, तर मग तुझ्याकडे बाउंड स्क्रिप्ट आहे. नाही दादा मला कॉन्फिडन्स नाहीये. कोळून प्यायलो म्हणजे माझ्या तारखा आहेत. कोळून प्यायली म्हणजे मला इतका आनंद झाला की अदरवाईज काय होतं, हिरोच्या तारखा आहेत, हिरोच्या तारखा आहेत, चला 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 हिरोच्या तारखा आहेत. तर तिने तसं न करत ती म्हणे की नाही मी तयार नाहीये, तू प्लीज मला पुढच्या तारखा दे, तू 6 महिन्यांनी दे, 8 महिन्यांनी दे, 1 वर्षांनी दे, तू देशील त्या तारखा. म्हटलं तुला कधी मग मी सगळं ऍडजस्ट करून तिला परत 3 महिन्यानंतरच्या तारखा दिल्या. हा 3 महिन्यांना आपण नक्की करूया दादू. 20 दिवस बरं मला कळायचं, कारण 20 दिवस आधी काही हालचाल सुरू होत नाही, कारण प्रोड्युसर मीच होतो. त्यामुळे ऑफिसला तर कळायचंच ना की अजून काही हालचाल होत नाही. तर कार्तिक म्हणायचं की नाही अभी तक तो कुछ हो नाही रहा है. ताई दादू मी तुला फोन करणारच होते, आपण थोडं अजून पुढे ढकलूया का 1-6 महिने. मग शेवटी स्वप्नील म्हणला नाही. तर एका म्हटलं ताई आता जर तू ह्या डेटला नाही केलंस ना तर सिनेमा नाही करायचा आपण. म्हणजे हॅट्स ऑफ टू कार्तिक अँड अर्जुन ऑल्सो, जे आमचे निर्माते आहेत. कारण तुझं जे फॅन फॉलोईंग आज महाराष्ट्रात जे इतके लोक येणार आहेत हा सिनेमा बघायला, त्यांना एक तुझ्याकडनं अपेक्षा आहे. सो कुठेतरी मला असं वाटत होतं की तुला सुनील कुलकर्णी म्हणून जेव्हा मी आणणार होते, आतापर्यंत जे स्वप्नीलला बघितलंय त्याच्या पलीकडे मला जाऊन अजून द्यायचं होतं. आणि मला सारखं वाटत होतं मी कमी पडणार नाही ना, तर त्याच्यासाठी तो वेळ लागला. एक काहीतरी तुला नाही असं वाटलं इतका कम्फर्ट झोन होता, पण तो फार होता या स्वाभाविक. कॅरेक्टर जेवायला बसलो स्वाभाविक, कौटुंबिक व्यक्ती येतो. आणि माझ्यासाठी सरप्राईज वॉज सई ऑल्सो मदर अँड सई. कारण मी खूप नर्वस होते, कारण माझीच मुलगी असल्यामुळे आय डिडंट वॉन्ट पीपल टू से की ताईंनी स्वतः म्हणजे ते आवडलं असतं. पण हे समज ठेवून तिने जे रोल केलेला अलॉंग विथ आणि तिने खूप मेहनत घेतली. मेहनत ती शी नॉट टेकन द काय म्हणूया सिनेमा मिळाला तर तिने ते ग्रांटेड नाही घेतले. तिने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. तुझंही ऐकायची. नीनाने कधी म्हणजे नीनाने त्याचे सीन नव्हते पण दे टू बी ऑन द सेट्स टुगेदर. चंदूदावर त्याचे सीन खूप छान झाले. मला आठवते तिला ते पहिलं जे प्रेझेंट करायचं होतं आणि तेव्हा आय केप्ट आउट ॲज अ डिरेक्टर. मी म्हणते चंदू आता सांगतोय ना तिला. आणि मला वाटतं की प्रेक्षकांनी एक प्रामाणिकपणे एक फ्रेशनेस बघायला तरी हा सिनेमा बघावा. तुला ती मुलगी आवडली होती का रे? तुझी आणि माझी आवड वेगळी आहे काही. तसं नाही रे, पण लोक बोलतात त्याला जन्मभर बिन लग्नाचा ठेवायचा विचार आहे हिचा. मला काही फरक पडत नाही माझं लग्न झालं नाही तर. तू आहेस की माझ्या बरोबर. जाताना गाईला गुळपोळी दे. आईने दिलेली गुळपोळी गाईला देण्याच्या ऐवजी मला दे ना. आय एम ऑल्सो कूल गाय. नाटक कसं चाललंय तुझं? नाटक थांबलं. मध्या तुझं करिअर आणि सुनीलचं लग्न कधी होईल सांगता येत नाही रे. कितीही मुली बघितल्या तरी सुनीलचं लग्न माझ्याशीच होणार आहे. आज माझं एक महत्वाचं काम आहे, तर जरा राहुकाळ कधी सुरू होतंय बघून सांगतेस का? स्कूटरचं स्पीड वाढवत नाही हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय काय घेणार आहे तिच्या मर्जीशिवाय. आता आणखीन कोणी नकोय माहेरचं धन करणारी. तुमचं सॉफ्टवेअर फालतू आहे. एकदा जरा मला बघू दे. फक्त बघून नाही चालणार, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. माझी आई म्हणते की चिडल्याने ब्लड प्रेशर वाढतं. मी तुम्हाला सल्ला मागितला. जर त्याने तिला विचारलं, ती हो म्हणाली, पण त्याच्या घरचे नाही म्हणले तर? या आमच्या नवीन असिस्टंट मॅनेजर. वनी गुंजतो केकारव हा जीव बावराव. कसला केकारव? कोण होतो बावरा? दादा जरा आवरा.
सुनील फक्त तिला तिच्या सोबत हवाय, कायम तिचा म्हणून. तुमचा एवढा ऐकणाऱ्यातला मुलगा भलत्या भानगडीत अडकला तर तुम्हाला वाईट वाटणारच ना. मला लग्न करायचंय तिच्याशी. तुला तुझं भलं बुरं कळत नाही राजा. आपण आपलं नको त्या गोष्टींचा उगाच बाऊ करत बसतो आणि मग वेळ निघून जाते. हा हात आयुष्यभर माझ्या हातात देशील? माझा विश्वास कधी तोडू नकोस सुनील. खरंच सांगते, संपून जाईन बघ मी. वहिनी, अगं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या निर्णयामागे आपण ठामपणे उभं राहायचं असतं. त्यांना असं आपल्या मर्जीप्रमाणे वागवायचं नसतं. स्वतःच्या मनाची कुतरोड करून जगलास ना तर नंतर खूप त्रास होतो. अरे मला माहिती आपलं लग्न ठरलंय, पण तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. एक मुलगी आहे त्या शिवांगीला. तू माझा कोण लागतोस रे? आता तुला पण पप्पा नाहीत आणि मला पण. आपण दोघं सेम सेम फ्रेंड्स. मोगरा फुलला हा जो तू रोल केला, जो मला खूप भावला, म्हणजे डबिंग मध्येच बघताना, त्याचं काय, तुला काय वाटतं ह्याचं काय काय म्हणजे का तुझ्या वयाच्या मुलीने येऊन हे का सिनेमा का बघा? बघा? माझ्या एकदा कॅरेक्टरचं नाव आहे शिवांगी गुप्ते आणि ही असिस्टंट बँक मॅनेजर आहे. सुशिक्षित आहे, पण जितकी दाखवते वरून की खूप स्ट्रॉंग आहे आणि जगाशी लढू शकते आणि प्रॉब्लेम्स आहेत ती झेलते, लोकांना दाखवत नाही की किती त्रास होतोय तिला, पण ती कशी ह्या सगळ्या गोष्टींना उभी राहिली आहे. त्यामुळे हे आय थिंक खूप बायकांना रिलेट करता येईल, कारण आज सगळेच हे करतोय आजची आपण. पिढी पिढी हेच करते, कामं करतायत, घर सांभाळतात, मुलांना सांभाळतात आणि सुंदर दिसतायत. सुंदर दिसतात, ब्रेव्ह फ्रंट ठेवतात, हसतात आणि दाखवतात की सगळं ठीक आहे, हसून साजरं करतात. हसून साजरं करतात. तर आय थिंक हे मला वाटतं प्रत्येक बाईला जेव्हा ही फिल्म यंग मुलींना आजकाल मुलींना तेव्हा त्यांना असं वाटेल की नाही अरे हे आमच्या आयुष्यात होतंय किंवा हे झालंय. आय थिंक ते खूप एक रिलेटेबल कॅरेक्टर मला. ऍब्सोल्युटली. आणि असं आपण म्हणजे फॅमिली म्हणत असताना मला आवर्जून हेही सांगावंसं वाटतंय की जितका फॅमिलीजना सिनेमा आवडेल तितका यंगस्टर्सना हा सिनेमा आवडेल. कारण एक रोमॅन्स आहे किंवा ह्युमर आहे. ह्युमर प्रचंड संदीप मुळे एक त्याला एक अंडरकरंट आहे लाफ्टरचा. आणि तेच आहे की त्याचे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी हे एक वेगळं असेल टू सी इन अ डिफरंट. ऑल्सो आय थिंक स्वप्नील हा खूप ब्रेव ऍक्टर आहे. तो घेतो असे चॅलेंज त्याच्यात की बरं माझा मागचा चित्रपट असा गेला तर तसंच करतो असं तो सतत. आणि हे आमचे गुरुजी. आणि आय हॅव टू टेल दिस अगदी, कारण हे आमचे गुरुजी. मी जेव्हा ग्रामॅटिकली चुकायचे मराठीत किंवा लाईन्स इकडे तिकडे जायचे तर स्वप्नील म्हणायचं की साईडे ही लाईन अशीच घ्यायची, घोकांपट्टी कर. म्हणायचे स्वप्नील पण अरे आपण बोलीभाषेत असं बोलतो ना. म्हणायचा बोलीभाषेत चुकीचं बोलतेस तू, असं बोल, असंच बोलायचंय, 10 मिनिटं देतो तुला. म्हणायचे बरं गुरुजी आणि थँक्यू सो मच. ही सगळी मंडळी आय थिंक तू काय, नीनाताई काय, चंदू सर काय किंवा सई काय फॉर दॅट मॅटर किंवा बाकीची पण लोक आहेत फिल्ममध्ये. आनंद इंगळे असेल, संदीप पाठक असेल, समिधा गुरु आहे, संयोगिता भावे आहेत. खूप मोठा सेटअप आहे ऍक्टर्सचा. 25-26 मुख्य पात्र आहेत आणि या सगळ्यांबरोबर काम करताना आय थिंक मी एनरिच झालो ॲज अन ऍक्टर. आता आम्ही एक फार इंटरेस्टिंग सेगमेंटकडे वळणार आहोत आणि तो आहे रॅपिड फायर राऊंड. आणि जे पटकन आपल्याला उत्तरं द्यायचे. सगळ्यांना मी प्रश्न विचारणार आहे, फक्त माझ्या हिरोला मी 2 प्रश्न विचारणार. आणि तुला कोण प्रश्न विचारणार? मला कोणी प्रश्न नाही विचारणार, कारण की माझी पहिली फिल्म आहे. त्यामुळे स्वप्नील, पहिला प्रश्न. श्रावणी देवधर जास्त स्ट्रिक्ट काय म्हणून आहेत, दिग्दर्शक म्हणून का माझी आई म्हणून? तुझी आई म्हणून. दिग्दर्शक म्हणून ती अजिबात स्ट्रिक्ट नाही आहे. तिला जर तुम्ही काम चोख केलं तर तिच्यासारखी प्रेमळ दिग्दर्शक नाही. ती अजिबात स्ट्रिक्ट नाही आहे. ती खूप फर्म आहे दिग्दर्शक म्हणून, ती स्ट्रिक्ट नाही. आई म्हणून ती स्ट्रिक्ट असलीच पाहिजे, कारण ती आई आणि बाबा दोन्ही भूमिका निभावते. सो तिने स्ट्रिक्ट, त्यामुळे डेफिनेटली आई म्हणून, दिग्दर्शक म्हणून अजिबात नाही. बरं, कोणती इमेज तुला जास्त आवडते, रोमॅन्टिक हिरो स्वप्नील का आपला भोळा भाळा स्वप्नील? रोमॅन्टिक हिरो स्वप्नीलने मला इथपर्यंत आणलंय, त्यामुळे आय विल बी ऑलवेज इंडेटेड टू दॅट. ते डिनाय करूच शकत नाही. त्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय. किंबहुना रोमॅन्टिक स्वप्नील झाला म्हणून आज भोळा बाबडा मोगरातला स्वप्नील लोकांसमोर येऊ शकतोय. त्याचा बेस रोमॅन्टिक स्वप्नील आहे. पण मोगराच्या निमित्ताने एक नवीन कॅरेक्टरला भेटता आलं, एका नवीन व्यक्तिरेखेशी ओळख करून घेता आली आणि त्याचा आनंद आयुष्यभर. वा. बरं, आता श्रावणीताई यांना प्रश्न. बापरे. सेटवर जास्त त्रास तुम्हाला कोणी दिला, सैनी की स्वप्नीलनी? दोघांनी नाही,
बाकीचे लोक होते. Actors नाही. Actors नाही. माझे ऍक्टर विचारले सगळे बाकीचे मध्ये दोन लोक पुढे आली. बरं चंदू दादा, मला तू सांग, तुला जास्त काय आवडतं, डिरेक्शन का ऍक्टिंग? मला दुसऱ्या दिग्दर्शकाच्या देखरेखीखाली काम करायला आवडेल. मी स्वतः दिग्दर्शक असताना कधीच काम करणार नाही. आणि मला ह्या सिनेमाने तर आता म्हणजे एक बघूया काहीतरी आता एक दिसतंय असं मला की स्वप्नील बरोबर आता एक पे एक फ्री असं मला एकावर एक फ्री असं बहुतेक मला होईल असं माझ्यासाठी दिसतंय पण एखादा रोल बघा. बघूया, कुठला बघूया. आहे. काका पुतणे. नाही आजकाल ते जोडीनेच काम करतात. पॅकेज डील मध्ये. नीना मावशी, तुझ्यासाठी प्रश्न. बरं, तू हिंदीत पण काम केलंयस, मराठीत पण काम केलंयस इतके वर्ष. कुठे जास्त आवडतं काम करायला, मराठी इंडस्ट्री का हिंदी इंडस्ट्री? हे बघ, मराठी हे माझं माहेरघर आहे आणि माहेरी काम करायला कोणालाही जास्त आवडतं आणि ते काम नसतंच. ते आपल्या लोकांच्यात एक आपण काहीतरी फुलवतो. हिंदी ही आवडतेच, हिंदी सृष्टीमध्ये मला खूप दिलंय हिंदीने, पण ते माझं माहेर नाहीये, ते माझं सासर आहे. म्हणजे कसं असतं. बरं, आता आम्ही एवढं सगळं मोगराबद्दल बोललो आणि सांगितलं तुम्हाला की का तुम्ही हा चित्रपट पाहावा, पण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचे पण काही प्रश्न आहेत, त्यामुळे ते प्रश्न आपण बघूया. हो, जरूर जरूर. मला श्रावणीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की खूप काळानंतर त्यांचा मराठी चित्रपट येतोय, मधल्या काळामध्ये त्यांचा मराठी चित्रपट का आला नाही? माझे काही व्यक्तिगत प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळे मला नोकरी करायला लागली. तर मराठीपासून दूर नव्हते गेले, फक्त मीडियम बदलला होता. आता परत वळली आहे सिनेमाकडे. माझा प्रश्न नीनाताईंसाठी आहे. बरेच दिवस झालं तुमचं मराठी नाटक आलं नाही, तर तुमचं नाटक कधी येणार आहे? मला असं वाटतं माध्यमं बदलत राहणार आणि अर्थात चांगलं स्क्रिप्ट आलं तर मी ते निश्चित करणार. मग मी माध्यमाकडे तसं बघत नाही, पण त्या पद्धतीचं एक स्क्रिप्ट मिळणं आवश्यक असतं. आणि आता मोगरा फुलल्याच्या निमित्ताने मला तसं एक स्क्रिप्ट मिळालं, तो चित्रपट होता. माझ्यासाठी माध्यम बदलणं त्याच्यापेक्षाही ते कॅरेक्टर त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये कसं काय चांगलं राहू शकतं आणि मला काहीतरी वेगळं करायला मिळणं आणि दिग्दर्शक कोण आहेत, नवीन नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करणं हे मला आवडतं. आणि दुसरं म्हणजे माझे शेजारी चंद्रकांत कुलकर्णी बसलेले आहेत, ते कधी विचारतील तेव्हा विचार नाटकाचा नवीन लोकांनी घेऊ शकतात, असं काही नाही. माझा प्रश्न चंदू सरांना आहे. या सिनेमामध्ये त्यांनी ॲक्टर म्हणून काम केलं आहे, तर इथून पुढेही ते ॲक्टर म्हणूनच काम करणार आहेत की त्यांचं दिग्दर्शन ते चालूच ठेवणार आहेत? नाही, असं काही घाबरून जायची गरज नाही नटांनी. अधूनमधून मी बरे रोल करीन, पण खरं सांगायचं तर दिग्दर्शकच आहे मी. या सिनेमाच्या दिग्दर्शिका आणि स्वप्नील या दोघांना ते स्क्रिप्ट वाचून असं वाटलं की ही भूमिका मी करावी, म्हणून त्या प्रेमाखातर मी करतोय. आणि मी अभिनय केलाच नाहीये, मी जसा आहे तसाच मी सिनेमामध्ये वावरलोय असं मला वाटतं. हाय स्वप्नील, तू माझ्यासाठी चॉकलेट बॉय आहेस आणि तू खरंच खूप रोमॅन्टिक आहेस. खरं सांगू का, मला काय वाटतं, जर एखादा बॉयफ्रेंड मला जर असता ना, तर तो फक्त तुझ्यासारखा असं असत. ए नाही हा स्वप्नील दादा, मला तू आहे ना दादू म्हणूनच फार आवडतोस. आय थिंक खरं आहे. अनेक महाराष्ट्रातल्या मुली मला दादू म्हणतात आणि अनेक महाराष्ट्रातल्या मुली मला काय बॉयफ्रेंड किंवा रोमॅन्टिक ह्यांनी बघतात. सो आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड. म्हणजे ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय की हिरोईनही सापडते आणि बहिणीही सापडतात. सो ह्याच्यापेक्षा का दुग्ध शर्करा योग काय. सो पण माझ्या सगळ्या प्रेयसींना म्हणजे मैत्रिणींना आणि सगळ्या बहिणींना आव्हान आहे की 14 जूनला तुम्ही दोघींनी आणि बाकी सगळ्यांना पण सांगा की 14 जूनपासून मोगरा फुलला चित्रपटगृहात जाऊन बघा. वा, मला आवडतं असं की लोक म्हणजे आपला ट्रेलर लॉन्च झाला 3 तारखेला आणि त्याचा रिस्पॉन्स आपल्याला सगळ्यांना कळतो चांगला आहे वगैरे, पण लोक ऑलरेडी कनेक्टेड आहेत सिनेमाशी. गाणी युथला एवढी गाणी आवडतायत. गंमत वाटली मी का ऍक्सेप्ट केलं त्याच्या उत्तरात की मोगरा फुलेला इतकं खरं इतकं म्हणजे ज्ञानेश्वरांचा अभंग आहे, ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत आणि काय म्हणे आपलं कुठल्याही जगाच्या पाठीवर एकही मराठी माणूस नाही ज्याच्या कानावर नाही गेलं नाही किंवा त्याला हे संस्कार झाले नाहीत. करेक्ट. आणि असं असताना सुद्धा हे टायटल म्हणून कधी कोणी वापरलं का नाही असं आता मला प्रश्न पडतो. पण बेसिकली प्रेम बहरणं किंवा म्हणजे आपण देवाला पण काय करतो, आपण शेवटी फुलं अर्पण करतो. आपलं प्रेम व्यक्त करायची भावना काय की फुलं अर्पण करतो देवाला. तर ते इतकं सिम्बॉलिकली छान ताईने त्या टायटलमध्ये पहिल्या आधीपासूनच हे नाव ठरवूनच त्याने चित्रपट कारण मोगरा आपण प्रत्येक गोष्टीसाठी वापरतो. लग्नात आपण मोगऱ्याचे गजरे देतो,
मोगरा माठात आधी आम्ही मोगऱ्याचं फुल घालून त्याचं पाणी प्यायचो उन्हाळ्यात. मोगरा आला की ती कोकिळा ते सगळे किंवा मोगऱ्याचं फुल नुसतं जवळ आलं तरी एक चेहऱ्यावर स्माइल आणि येतो. ते उग्र वास नाही त्याचा, तितका सुगंध येतो. Correct. तर मोगरा येणं म्हणजे इट्स मोर सिम्बॉलिक. आयुष्यात मोगरा फुलला म्हणजे आयुष्यात एक आनंद येणं हे. आणि मला असं वाटतं की तसे म्हणजे प्रेम आणि बाकी नातेसंबंध कसे उलगडत Yes, जातात आणि त्याचा सुगंध कसा दरवळत जातो सगळीकडे. आय थिंक दॅट इज वाय मोगरा फुलला असं मला वाटतं. म्हणून हे टायटल ताईने निवडलं. मारवाही संपला अन सांज वेडी भागली. फक्त मराठी या चॅनलचे खरं तर आम्ही आभार मानले पाहिजेत की आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला संधी दिली तुमच्याशी इंटरॅक्ट करायची, तुमच्याशी गप्पा मारायची. पण इतकी चांगली आणि इतकी गोड माणसं आहेत फक्त मराठीमध्ये की त्यांनीच आम्हाला गिफ्ट पाठवले. सो ही मी तुम्हाला देतोय, पण ॲक्च्युली फक्त मराठीतर्फे आहे. एक छोटीशी काय भेटवस्तू म्हणूया, फुल ना फुलाची पाकळी म्हणूया. फक्त ओ किती सुंदर डायरी आहे ताई, किती सुरेख है ना. थँक्यू सो मच. 14 जून पासून मोगरा फुलला बघा आणि अदरवाईज 24 तास फक्त मराठी बघा. मोगरा फुलला 14 जून पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आवर्जून पहा. फिल्मी चक्कर.